उदयनराजे आणि शिवेंद्रराजे छत्रपती शिवरायांचे वंशज आणि साताऱ्याचे राजकीय कैवारी असलेल्या दोघांमध्ये नेहमीच 36चा आकडा असतो, पण जावळीमध्ये काल दोघांनी राज्याला एक सुखद धक्का दिला. नेमकं काय घडलं बघूयात. अहो आश्चर्यम आश्चर्यम आश्चर्यम. नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणारे साताऱ्याचे दोन राजे चक्क हस्तांदोलन करतायत. नुसतं हस्तांदोलनच नाही तर एकमेकांना कोपर खड्याही मारतायत. बात कुछ हजम नहीं हो रही. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे नात्यानं सख्खे चुलत भाऊ असले तरी दोघांमधून विस्तव जात नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकमेकांना शह देण्याची एकही संधी दोघांनी कधीच सोडली नाही. मात्र साताऱ्याच्या जावळीतल्या एका मंदिराच्या सोहळ्यासाठी आलेल्या दोन्ही राजेंनी सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. बॉडी नाही तुम्हाला प्रत्येक शिकवायचं खांदा दाबत फिटनेस चेक करणाऱ्या उदयनराजेंना शिवेंद्रराजेंनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलंय. खरं तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना एवढं खेळीमेळीनं बोलताना बघण्याची महाराष्ट्राला सवय नसली तरी त्या दोघांनी एकत्र येत साताऱ्याचा विकास करावा अशी त्यांची नक्कीच इच्छा आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. बातमी. दिवस रात्र कष्ट करून निर्माण केलेल्या शिक्षण महर्षींच्या लातूर पॅटर्नमध्ये गुंडांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे. पुस्तकांना आयुष्य घडवणाऱ्या पॅटर्नमध्ये गुंडगिरीनं आता शिरकाव केलाय आणि त्यामुळे अनेक पिढ्या घडवणारा लातूर पॅटर्न आता मुळशी पॅटर्न बनू लागलाय. शेती ऐकायची नसते हो, शेती राखायची असते. नाहीतर याची पोरं का नाही भीक मागतील नाही तर होतील आमच्यासारखी गुन्हेगार. जमिनीच्या एका एका गुंठ्यासाठी रक्ताचे पाठ पाहणाऱ्या मुळशी पॅटर्नच्या दिशेनं शिक्षणाचा पॅटर्न अभिमानानं मिरवणारं लातूर निघालेलं आहे. शिक्षणासाठी नावारूपाला आलेल्या लातूरात खाजगी क्लासेसचं पेव फुटलं. त्यातून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांनी गुन्हेगारांच्या नजरा या क्लासकडे वळल्यानं लातूरचा मुळशी पॅटर्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता शैक्षणिक पॅटर्न म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण जगभर आपला पॅटर्न गाजलेला आहे. पण आता लातूरचं नाव बदलून कुठेतरी मुळशी पॅटर्न करावे की काय अशी परिस्थिती लातूरमध्ये निर्माण झालेली आहे आणि याला कुठेतरी आपल्या इथल्याच लोकांनी खतपाणी घातलंय असं मला वाटतं. अंतर्गत स्पर्धेतून अविनाश चव्हाण या क्लास चालकाची झालेली हत्या ताजी असतानाच क्लास चालकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. लातूर शहरात प्राध्यापक विजयसिंह हर्षप्रताप सिंह परिहार आणि त्याचे सहकारी प्राध्यापक राजीव तिवारी या खासगी क्लास चालकांकडून दरमहा खंडणी वसूल केली जात होती. पुन्हा 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यासाठी त्यांचं अपहरण करून त्यांना जबर मारहाण केल्याचा आरोप होतोय. यातली धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसच्या 2 नगरसेवकांसह VS पॅन्थरचा संस्थापक अध्यक्ष तथा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणारा विनोद खटकेचाही समावेश आहे. लातूरचं जे शैक्षणिक वातावरण आहे ते वातावरण दूषित करण्याचं काम होतंय आणि ज्या 2 नगरसेवकावरती गुन्हे नोंदवतात जो त्या संघटनेचा अध्यक्ष आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. यांची तडीपारी लातूर शहरामधून झाली पाहिजे. अशा समाजविघातक अशा प्रवृत्तींना या लातूर शहरामधून हद्दपार करण्याचं काम पोलीस प्रशासनानं करावं. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला खंडणीचा हा सगळा खेळ दिल्लीपर्यंत पोहोचला आणि तिथून सूत्र हल्ल्यानं पोलिसांनी तत्परता दाखवल्याची कुजबूज लातूरात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात. मात्र VS पॅन्थर संघटनेचा अध्यक्ष विनोद खटके आणि काँग्रेसचा नगरसेवक पुनीत पाटील अजूनही फरार आहे. परिहार म्हणून यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना खंडणीसाठी बाहेर घेऊन गेले होते आणि जवळपास 25 लाखाची डिमांड ते लोक करत होते.
लातूरच्या ज्या शैक्षणिक पॅटर्ननं अनेक पिढ्या घडवल्या, त्याच लातूर पॅटर्नला गुन्हेगारीचा पडलेला हा वेढा चिंतेची बाब आहे. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर.